Hello all, good morning. In this lecture, we will start our next concept, employees moral. Okay, unit number 3 मध्ये आपण ही concept learn करत आहोत. under HRM, employees moral. So काय आहे बघा concept, employees moral. Human resource is most of the significant asset of any organization. Human resource that means employees हा प्रत्येक organization साठी काय असणार आहे? It's like a asset, okay, of an organization. Employees need to feel significant in order to be able to contribute their knowledge and skill towards achievement in organizational goals. आणि organizational goals कधी achieve होतील? जेव्हा employees त्यांचे 100% देतील, म्हणजे त्यांचे स्किल, त्यांचं नॉलेज जेव्हा यूज करतील for completing organizational goals. In other words, their moral must be kept in high. आणि त्यांचा मोरल हा कसा असायला हवा? केप मस्ट बी इन हाय. त्यांचा मोरल हा ऑलवेज हाय असेल तर नक्कीच त्यांचा विलिंगनेस, त्यांचा माइंड, त्यांचं इंथुजियास्टिक, ते काही इनिशिएटिव्ह या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असणार आहे. सो मोरल इज द स्टेट ऑफ माइंड. मोरल म्हणजे काय आहे? मोरल इज द स्टेट ऑफ माइंड और विलिंगनेस टू वर्क. हे लक्षात ठेवा हा. मोरल म्हणजे काय आहे? मोरल इज द विलिंगनेस टू वर्क. एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी आपला विलिंगनेस किती आहे हा फार महत्वाचा असतो, तो टास्क कंप्लीट करण्यासाठी. सो एम्प्लॉईज मोरल डिस्क्राइब द ओव्हरऑल आउटलुक, ॲटिट्यूड, सॅटिस्फॅक्शन अँड कॉन्फिडन्स दॅट एम्प्लॉईज फील ॲट वर्क. म्हणजे मोरल मध्ये आणखी काय येतं बरं? तर एम्प्लॉईज मोरल डिस्क्राइब, कशामध्ये डिस्क्राइब केलेलं आहे एम्प्लॉईज मोरल? ओव्हरऑल आउटलुक ऑफ अन एम्प्लॉईज, दॅट दिस इन्क्लुड्स ॲटिट्यूड ऑफ अन एम्प्लॉईज, their satisfaction, confidence level of employees and feel at work. तुम्ही कशा पद्धतीने एखादं काम करता, त्याचं सॅटिस्फॅक्शन, त्याचा ॲटिट्यूड, ओके, त्याची कॉन्फिडन्स लेवल, ह्या सगळ्या गोष्टी मोरल मध्ये इन्क्लूड होतात. अकॉर्डिंग टू ज्युसियस क्लिपो, मोरल इज द मेंटल कंडिशन. मोरल म्हणजे काय आहे? तर मोरल एक मेंटल कंडिशन आहे और attitude of the individual and group which determine their willingness to cooperate. willingness to cooperate म्हणजे एखादा टास्क करण्यासाठी तुम्ही किती कोऑपरेट करता, तुमचा विलिंगनेस कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मोरल मध्ये इन्क्लूड होतात. सो नेक्स्ट डेफिनेशन, there is defined as the attitude of an individual and group towards their work environment and towards voluntary cooperation. Voluntary फार महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला कॉपरेशन करायला सांगणं आणि तुम्ही स्वतः इंथुजियास्टिकली किंवा काही इनिशिएटिव्ह घेऊन एखाद्याला कॉपरेट करणं, एखादा टास्क कंप्लीट करणं, दॅट मीन्स एम्प्लॉईज टू फुल एक्सटेंड देअर ॲबिलिटी टू द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. राईट. तो मोरल म्हणजे थोडक्यात लक्षात आलं असेल, विलिंगनेस टू वर्क. एखादं काम करण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे ती विलिंगनेस म्हणजे मोरल मध्ये इन्क्लूड होते. सो मोरलचे फीचर्स बघा काय आहेत. फीचर्स ऑफ मोरल, फर्स्ट आहे सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट. मोरल ही कशी आहे? सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे. सो मोरल इज अ बेसिकली सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट. इट इज द स्टेटेड ऑफ माइंड. It is the psychological force within an individual that direct his behavior towards organizational goals. आणि मग त्या एम्प्लॉईचा बिहेवियर कसं आहे ऑर्गनायझेशनल गोल्स अचीव करण्यासाठी, हे या एम्प्लॉईज मोरल मध्ये, म्हणून याला सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. रिलेटिव्ह टर्म, मोरल इज अ रिलेटिव्ह टर्म. मोरल इज अ रिलेटिव्ह टर्म. It may range from very high to very low. Okay. High moral is evident from the positive feeling of employees such as enthusiasm. म्हणजे जर तुमचा मोरल हा हाय असेल, we can do anything for organization. म्हणजे ऑर्गनायझेशन साठी काहीतरी करायचं आहे ना, मग आपण नक्की ते पॉझिटिव्ह फिलिंगने, पॉझिटिव्ह वेने करू शकतो. कधी करू शकतो? जेव्हा तुमचा मोरल हा
हाय असेल तेव्हा. देन डिझायर टू ओबे ऑर्डर, विलिंगनेस टू कोऑपरेट अँड को-वर्कर अँड सो ऑन. हे कधी पॉसिबल आहे? जर तुमचा मोरल हा हाय असेल तर. आणि मग लो मोरल असेल तर काय होणार आहे? लो मोरल्स ओबियस फ्रॉम द निगेटिव्ह फीलिंग, म्हणजे तुम्ही ऑलवेज निगेटिव्ह असणार आहात एखाद्या वर्कसाठी, किंवा वी आर ऑलवेज डिससॅटिस्फाय, वी आर ऑलवेज डिस्करेजमेंट टू डिसलाइक ऑफ द जॉब, म्हणजे आपल्याला काहीच गोष्टी करायला न आवडणे हा निगेटिव्ह मोरल झाला. म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन आहे, डिसएनकरेजमेंट आहे, डिसलाइक आहे, हे निगेटिव्ह फॅक्टर निगेटिव्ह मोरल मध्ये असतील. आणि हाय मोरल मध्येच म्हणजे पॉझिटिव्ह मोरल मध्ये एन्थुजियास्टिझम असेल, इनिशिएटिव्ह असेल, इन्करेजमेंट असेल, कॉपरेशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, व्हॉट एव्हर. ओके. नेक्स्ट, इंटँजिबल. मोरल इज अ इंटँजिबल अँड सब्जेक्टिव्ह इन नेचर. हे लक्षात ठेवा. मोरल कसा आहे? इंटँजिबल अँड सब्जेक्टिव्ह इन नेचर. मोरल इंटँजिबल अँड सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच सपोज माझा मोरल हा आज जास्त आहे, आय कॅन से इन न्यूमेरिकल टर्म नो. म्हणजे मी काय म्हणू शकते का, ओके आज माझा मोरल 1 kg आहे? नो, राईट. दॅट मीन्स मोरल इज अ इनटँजिबल. आपला मोरल किती आहे आपण बघू शकतो का, सी करू शकतो का, टच करू शकतो का? नो. दॅट इज व्हाय हियर सेड मोरल इज अ इंटँजिबल अँड सब्जेक्टिव्ह इन नेचर. It is difficult to measure a degree of moral accurately, and employees who obtain reluctant to express their opinion and the attribute in the fearlessness manner. Okay? Group phenomena. Moral group phenomena consisting of pattern of attitude. It is the sum of total employees' feeling, attitude, and sentiment. The success of company depends upon collective moral of employees. म्हणजे एका एम्प्लॉईच्या मोरल वरती ऑर्गनायझेशनचा सक्सेस असणार आहे का? हो नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, ग्रुप फिनॉमिना इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन सक्सेस. आणि मग इथे मग प्रत्येक एम्प्लॉईचा मोरल, कलेक्टिव्ह मोरल हे काय होणार आहे तर ऑर्गनायझेशनच्या सक्सेससाठी हेल्प करतो. Next point is the dynamic. Moral is always dynamic in nature. It's changed depending upon working conditions, superior, follower workers, speed, and so on. That means many factors are directly influence on employees' moral, and it is always continuously change. म्हणजे असं आहे की आज माझा मोरल सेम होता तो सुद्धा असणार आहे का? हो नक्कीच नाही. म्हणजेच एम्प्लॉईचा मोरल हा कसा आहे तर चेंज होणारा आहे, आणि यावरती बरेचसे फॅक्टर काय होऊ शकतात, इम्पॅक्ट हे होऊ शकतात. दॅट इज व्हाय हियर सेड एम्प्लॉईज मोरल आर डायनामिक इन नेचर. देन लॉंग टर्म. मोरल कॅन नॉट बी डेव्हलप ओव्हरनाईट. म्हणजे हा ओके आज माझा मोरल एकदमच जागा झाला असं म्हणतो का हो आपण? नाही. सो मोरल कॅन नॉट बी डेव्हलप. तो एका रात्रीत एका दिवसामध्ये कधी डेव्हलप होतो का? नाही. So continuous effort are required to build and maintain high moral. आणि हाय मोरल मेंटेन करण्यासाठी मात्र तुम्हाला कंटिन्युअस इफोर्ट घेणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज अ कॉम्पिटंट. Competent of moral includes intrinsic job satisfaction, then satisfaction with company, satisfaction with superior, satisfaction with reward, satisfaction with co-worker. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं जर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुमचा मोरल काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट इज इफेक्ट. इफेक्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी. मोरल हॅज टू डायरेक्ट इफेक्ट ऑन प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे सपोज हाय मोरल आहे आणि लो प्रोडक्टिव्हिटी झालेली कधी बघायला मिळेल का? नाही. म्हणजेच काय होणार आहे ते एम्प्लॉईचा मोरल जर हाय असेल तर प्रोडक्टिव्हिटी सुद्धा हाय असणार आहे. सो हाय मोरल लीड्स टू हाय प्रोडक्टिव्हिटी अँड वाईस वर्सा. तर मोरल हाय असेल तर प्रोडक्टिव्हिटी हाय असणार आहे, मोरल लो असेल तर प्रोडक्टिव्हिटी सुद्धा लो असणार आहे. राईट. देन individual and group moral. So moral is the state of mind or attitude of an individual or group towards the work and environment.
ग्रुप मोरल रिफ्लेक्ट द टीम स्पिरिट. ग्रुप मोरल नक्कीच कुठे इन्फ्लुएन्स करणार आहे, तर टीम स्पिरिट नक्कीच तिथे बिल्डअप होणार आहे. इंडिव्हिज्युअल मोरल इज द इम्पॅक्ट ऑन ओव्हर ग्रुप मोरल. आणि सपोज जर एखाद्या एम्प्लॉईचा मोरल हाय असेल तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट त्याच्या ग्रुपवरती सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट इज method of measurement moral. It is not easy measure moral, so some of the methods used for the measurement of morals. So factor influencing employees moral. First, organization. The first factor affecting the moral of employees is the organization itself. The goal of organization influences the attitude of employees greatly. If the goals set by the management are worthwhile, useful for the acceptable, they can employees develop the positive feeling towards the job and the organization. So ऑर्गनायझेशन काय आहे, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याच्यावरती एम्प्लॉईचा मोरल सुद्धा हाय होऊ शकतो. So organization can always prefer profit maximization, and they cannot concentrate on employee satisfaction. That means employees moral are low. त्यावेळी एम्प्लॉईचा मोरल काय होणार आहे तर लो होणार आहे. जर ऑर्गनायझेशनने प्रॉफिट बरोबरच एम्प्लॉईच्या सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स दिलं किंवा एम्प्लॉईच्या करिअर डेव्हलपमेंटला इम्पॉर्टन्स दिलं तर नक्कीच एम्प्लॉईचा मोरल काय होणार आहे इथे हाय होणार आहे. सेकंड इज नेचर ऑफ वर्क. The nature of work of employees is expected to perform also affect his attitude towards the job as well as moral. So nature of employees work काय आहे याच्यावरती सुद्धा एम्प्लॉईचा मोरल हा हाय किंवा लो असू शकतो. So dull, monotonous, repetitive work affect the employees moral adversely. जर एम्प्लॉईचं नेचर ऑफ वर्क हे डल असेल किंवा मोनोटॉनस असेल, रिपिटेटिव्ह असेल तर नक्कीच त्याचा मोरल हा डाऊन असणार आहे. पण त्याचं वर्क हे चॅलेंजिंग असेल, इंटरेस्टिंग असेल, दॅट मीन्स हाय मोरल ऑफ अन एम्प्लॉई. ओके. कॉन्सेप्ट ऑफ सेल. कॉन्सेप्ट ऑफ सेल. So concept of self, how an employees look at him, the self concept also influence the moral greatly. Okay. So concept of self, त्या एम्प्लॉईची कॉन्सेप्ट काय आहे याच्यावरती सुद्धा त्या एम्प्लॉईचा मोरल हाय किंवा लो होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, the moral of person who have self confidence or who enjoy good mental and physical health is generally high moral as compared to those who lack of self confidence or suffer from poor physical and mental health. It's very important thing. जर एम्प्लॉईज फिजिकली कॅपेबल असेल, मेंटल हेल्थ त्याची गुड असेल तर नक्कीच त्या एम्प्लॉईचा मोरल हा कसा असणार आहे हाय असेल. राईट. आणि जर तो फिजिकली वीक असेल, त्याला मेंटली खूप प्रॉब्लेम असतील, म्हणजेच त्याचा मोरल हा कसा होऊ शकतो डाऊन होऊ शकतो, लो होऊ शकतो. नेक्स्ट, the level of satisfaction. How the employee's person need are satisfied can significantly influence their moral. Salary, fringe benefits, DA, allowances, okay, may affect employees' moral in a positive or negative manner. When they compare themselves with other doing similar job, their moral is adversely affected when they feel that their pay and benefit are not in line with the current industrial rate. आणि जसं की म्हणतो आपण लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन हे सुद्धा एम्प्लॉईच्या मोरलवरती फार इम्पॅक्ट करेल. आणि तो मग कम्पेअर करेल की अरे आपल्याला मिळणारे जे काही फॅसिलिटी आहे त्यामध्ये मग नॉन मॉनिटरी असेल, मॉनिटरी असेल, so is compared to another employees or another types of organization किंवा बाकीच्या जॉब बरोबर सुद्धा तो काय करू शकतो तर कम्पेअर करू शकतो. राईट.
आणि मग तुम्हाला एम्प्लॉईचा मोरल इथे हाय किंवा लो झालेला बघायला. नेक्स्ट पॉइंट इज अ लीडरशिप. The action of manager have a strong influence on the moral of workforce. So fair treatment, equitable reward, recognition of good work affected the moral greatly. Okay. मग लीडरशिप, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या जर कामाचं नेहमी कौतुक केलं, तुम्हाला फेअर ट्रीटमेंट दिली, इक्वल ट्रीटमेंट दिली, गुड कामाबद्दल रेकग्नायझेशन दिलं, तर नक्कीच काय होणार आहे, एम्प्लॉईचा मोरल हा हाय होईल. देन work feel comfortable when they work under the caring leader rather than working under an authoritarian, dictatorial and dominating leader. आणि जर मात्र तुम्हाला तिथे हुकुमशाही असेल, कोणी फोर्स करत असेल, तुम्हाला डॉमिनंट करत असेल, तर तुमचा एम्प्लॉईज मोरल हा काय होऊ शकतो, लो. नेक्स्ट इज वर्किंग कंडिशन. Moral is directly correlated with the working condition of workplace. The workplace. So clean, safety, comfortable, pleasant work condition are moral booster. Right? म्हणजेच काय सांगायचं आहे, तुमची वर्किंग कंडिशन कशी आहे, वर्किंग प्लेस कशी आहे, याच्यावरती सुद्धा तुमचा मोरल हा हाय किंवा लो होऊ शकतो. जर तुम्हाला प्रॉपर वर्किंग कंडिशन प्रोव्हाइड केली असेल, दॅट मीन्स तुम्हाला क्लीन असेल, सेफ्टी असेल, कम्फर्टेबल असेल, ओके, प्लेजंट वर्क कंडिशन असेल, तर नक्कीच एम्प्लॉईचा मोरल हा बूस्ट होऊ शकतो. राईट. देन एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. एक्सटर्नल इन्फ्लुएन्स कॅन अफेक्ट एम्प्लॉईज मोरल. सो एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा काही एम्प्लॉईज मोरल वरती अफेक्ट करू शकतात. फॉर इन्स्टन्स, वेअर द मार्केट शेअर ऑफ द कंपनी इज फेलिंग, or if the company lost a major business opportunity, the moral of employees is adversely affected. So काही बिझनेसच्या थिंग आहेत त्या सुद्धा तुम्हाला काय करू शकतात, तुमचा मोरल हा डाऊन करू शकतात. जसं की आता एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे, सपोज जर कंपनीचे शेअर हे ऑलवेज फॉल होत असतील, कमी होत असतील, कंपनीला लॉस होत असेल, तर तुमचा मोरल हाय होणार आहे का? नाही. म्हणजे कुठेतरी तुमचा मोरल तिथे निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. लास्ट पॉइंट, communication. A company has many levels of communication from management to employee. So between department, between management group and between individual employees. The maintain moral communication line need to remain open and important information need to be delivered in timely fashion. Improper communication or lack of communication leads to lower employees moral. आणि जर प्रॉपर कम्युनिकेशन नसेल तर एम्प्लॉईचा मोरल हा डाऊन होऊ शकतो. पण जर प्रॉपर कम्युनिकेशन असेल तर मात्र एम्प्लॉईचा मोरल हा इन्क्रीज होऊ शकतो. ओके, सो दीज आर सम ऑफ द फॅक्टर आर influence on employees. So our next question is measurement of employees moral. सो एम्प्लॉईचा मोरल हाय आहे किंवा लो आहे हे कसं बरं मेजर करणार, तर काही त्याच्या मेथड्स आहेत. मेजरमेंट ऑफ एम्प्लॉईज मोरल. मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ एम्प्लॉईज मोरल. फर्स्ट, मोरल सर्वे. तुम्ही काय करा, मोरल सर्वे करा and we can easily find out employees moral is high or employees moral is low. Right? So employees moral can be measured by conducting moral survey. In this method, expression of opinion is collected in the form of printed questionnaire. So काही questionnaire प्रिपेअर करून तुम्ही एम्प्लॉईचा मोरल काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. मग यामध्ये हाय आहे किंवा लो आहे हे लक्षात. पिरियडिक इंटरव्ह्यू. तुम्ही काय करा, पिरियडिक इंटरव्ह्यू कंडक्ट करू शकता. In case of the direct question interview, attempt is made to find out the view of employees about their job, their co-worker, supervisor and organization. जर तुम्ही पिरियडिक इंटरव्ह्यू घेतले तर त्या एम्प्लॉईचं ओपिनियन जे आहे रिगार्डिंग सर्टन थिंग, मग तो को-वर्कर असेल किंवा जॉब असेल, नेचर ऑफ जॉब असेल, वर्किंग कंडिशन असेल, या ही इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर वी कॅन फाइंड आउट इझिली एम्प्लॉईज मोरल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. Okay. Then moral indicators. Moral indicators are the factors which show the attitude and opinion of the employees
who was the organization and its measurement. So these factor includes labor turnover, fluctuation in production, quality record, excessive waste, okay, and scrap, absenteeism, number of accident in the workplace and so on. सो जे मोरल इंडिकेटर्स आहे ज्याच्यामुळे मोरल वरती इम्पॅक्ट होतो असे इंडिकेटर सुद्धा तुम्ही स्टडी करणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज अ प्रोडक्टिव्हिटी. So it is generally assumed that moral and productivity are directly related to each other. जसं की आपण आधीच्या सुद्धा पॉइंट मध्ये बघितलेलं आहे, दिस इज कोरिलेटेड. ओके, जर हाय मोरल असेल तर प्रोडक्टिव्हिटी हाय असणार आहे आणि लो मोरल असेल तर प्रोडक्टिव्हिटी ही लो असणार आहे. सो एम्प्लॉईचा मोरल कसा आहे हे आपण कशावरून फाइंड आउट करू शकतो? ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे. जर हाय असेल तर नक्कीच म्हणू शकतो की एम्प्लॉईचा मोरल हा जास्त आहे, हाय आहे. प्रोडक्टिव्हिटी जर लो झाली तर एम्प्लॉईचा मोरल हा लो आहे असं पण म्हणू शकतो. सजेशन बॉक्स, सजेशन बॉक्स सुद्धा तुम्हाला खूप हेल्प करेल एम्प्लॉईचा मोरल फाइंड आउट करण्यासाठी. सो हियर the employees asked to put their grievance and suggestion in a box without disclosing their identity. So this method is suitable where employees do not want to express their dissatisfaction. आणि सजेशन बॉक्स मध्ये मग त्या एम्प्लॉईचं न नाव ऍड करता प्रत्येक एम्प्लॉईजने त्यांना हव्या सजेशन देऊ शकतो. सो असं आपण काही सजेशन बॉक्स मेथड जर यूज केली तरी सुद्धा एम्प्लॉईचे मोरल आपल्याला फाइंड आउट होऊ शकतो. Observation. Another method of measuring employees' moral is personal observation. The manager can measure employees' moral by observing their action and the behavior. आता आपण बेसिक थिंग आहे. सो काही वेळा ऑब्झर्वेशन करून सुद्धा आपण काय करू शकतो, एम्प्लॉईचा मोरल पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे फाइंड आउट करू शकतो. दॅट मीन्स पर्सनल ऑब्झर्वेशन. And last point is a job satisfaction. So job satisfaction refers to the employees contented with the job, whether the know they like to job individual aspect of job, such the nature of work, supervision. Job satisfaction is closely related with the moral, and it has been often called the causes of moral. आणि जर मग निगेटिव्ह असेल तर त्याचे काही कारण काय आहे ते तुम्ही जॉब डिससॅटिस्फॅक्शन तर फाइंड आउट. ओके, सो ह्या काही मेथड्स होत्या, या मेथड्स वरून आपण एम्प्लॉईज मोरल फाइंड आउट करू. सो नेक्स्ट लेक्चरला आपण इमोशनल क्वेश्चन काय आहे ही कॉन्सेप्ट